आधुनिक युग के हैवान शिक्षक ने 14 वर्षीय नाबालिग छात्रा से की अश्लील छेड़खानी। शहीद मिश्रा स्कूल में कार्यरत एनसीसी शिक्षक सुनील सेन के द्वारा 14 साल की लड़की के साथ अमानवीय एक अश्लील हरकत की घटना सामने आई है। दिनांक 19/1/2025 को पुलिस स्टेशन तिरोधा में शिक्षक सुनील सेन के खिलाफ अमानवीय एवं जबरन जोर जबरदस्ती का मामला सामने आया है। यह मामला भारतीय न्याय संहिता सेक्शन 13-75-1-8-12 पॉक्सो एक्ट के तहत पंजीबद्ध किया गया है। गौरतलब है कि शहीद मिश्रा स्कूल में पढ़ने वाली 14 वर्षीय बच्ची निवासी गौतम बुद्ध वार्ड तिरोडा गोंदिया बच्ची 26 जनवरी को होने वाले एनसीसी परेड के लिए अपनी सहेलियों के साथ स्कूल गई थी। दिनांक 16/1/2025 को स्कूल एनसीसी शिक्षक शेंडे द्वारा बच्ची के अपने कार्यालय में बुलाया गया। अपने खींचकर आपको बता दें उस लड़की का हाथ पकड़कर खींचकर अश्लील हरकत कर छेड़छाड़ की कोशिश की गई। दूसरे दिन लड़की को फिर से शिक्षक सुनील शेंडे द्वारा वैसी हरकत की गई। लड़की को जबरन धमकाया गया, तेरे घर वालों को कुछ भी मत बताना नहीं तो बुरा होगा। उसके बाद लड़की को अलमारी के पीछे हाथ पकड़कर खींचकर ले जाने का प्रयास किया गया। लड़की ने हिम्मत दिखाते हुए झटक कर कमरे से बाहर भाग गई। अब देखना यह है कि तिरोडा पुलिस इस प्रकरण पर कितनी कार्रवाई करती है। जनता में भारी आक्रोश के साथ जनता ने पुलिस प्रशासन और शहीद मिश्रा हाई स्कूल को निवेदन दिया है और निलंबित कर कठोर कार्रवाई की मांग की गई। हम अपने चैनल के माध्यम से आपसे निवेदन करते हैं कि सजग रहें, सावधान रहें, अपने बच्चों का ध्यान रखें और ऐसी घटनाएं होने पर चुप न रहें। उस लड़की की परिजन की सराहना करता है और ऐसे शिक्षक के खिलाफ कड़ी कार्रवाई हो। प्रकरण काल घडला सायंकाळी 5 वाजता। सुनील शेंडे जे शिक्षक आहेत एनसीसी काय ते आपले एनसीसी शिकवतात आणि स्पोर्ट टीचर आहेत आणि त्याची ही वारंवार अशी 70-80 घटना आहे अशी आम्हाला ऐकायला मिळाली। त्याच्यापैकी 10-15 लोकांचे नाव तर आम्हाला माहीत आहेत पण ते आम्ही जाहीर करू शकत नाही। त्या माध्यमातून आज आमचे सर्व वार्डातील सर्व आणि समस्त जनते घेऊन एक विनंती होती की आपण शहीद मित्र शाळेत जाऊन एक निवेदन द्यायचे। त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलं आणि शाळेच्या हेडमास्टरला आम्ही सांगितलं की हे जे प्रकरण आहेत हे निरंतर होऊन राहिले पण कोणीही पॅरेंट आणि कोणीही मुलगी हिम्मत करत नव्हती आजपर्यंत की माझ्यासोबत असा घडलेला आहे त्याच्यामुळे हे प्रकरण दबत होते। पण ती मुलीने एक हिम्मत केली आणि त्याच्यामुळे हा प्रकरण उघडकीस आला। त्याला त्वरित म्हणजे निलंबित करण्यात यावा आमची माग होती आणि मॅनेजमेंटवर तुम्ही या दबाव टाकून त्याला त्वरित निष्कासित करावं ही आमची माग होती। म्हणून त्याला आम्ही पत्र दिलं आणि तसेच पोलीस स्टेशनला येऊन आम्ही एक निवेदन तिथं पण आम्ही त्यांना पीआयला एक विनंती केली की तो एक गुन्हेगार आहे, त्याच्यावर 5 गुन्हा लागलेला आहे। तर आमची एक विनंती आहे की त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न इलाज करता त्याला कुठं भी जो लागला असेल त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन आपला इलाज करावा आणि हे तुमची जबाबदारी आहे की त्याला तिथून हलवून त्याला शासकीय रुग्णालयात घेऊन जावं आणि त्याचा इलाज करावं अशी आमची मागणी होती। तर त्यांनी आम्हाला दिलं 3 दिवसाची वेळ दिली। त्या 3 दिवसात म्हटलं की 3 दिवसात डॉक्टरनी आम्हाला काही निर्णय दिला नहीं तर आम्ही त्याला तिथून उचलून शासकीय रुग्णालयात घेऊन जाऊ असे आश्वासन दिलं। शासकीय रुग्णालय में लेके जाएंगे और शासकीय रुग्णालय से सीधा उसको अपने लॉकअप में लेकर के आएंगे। और ये ऐसे टीचर एक जो शिक्षक है एक रेपुटेड स्टेज रहती है, ऐसे लोग अगर बच्चों के साथ में गलत हरकत करेंगे तो उनको कड़ी से कड़ी सजा होना चाहिए। यही हमने अभी थानेदार साहब को बताया। थानेदार साहब ने हमको पूरी हामी दी है कि हम उसको जल्दी से जल्दी ला करके लॉकअप में अरेस्ट करने वाले। और शाळेमध्ये आम्ही हामी सांगितलं हेडमास्टरला की त्या मुलीच्या येणाऱ्या 26 जानेवारीला सत्कार करा, कारण की त्या मुलीने एक हिम्मत केली आणि म्हणजे त्या मुलीच्या मुळे दुसऱ्या मुलींना प्रेरणा मिळेल की त्याच्याबरोबर जो काही होणार आहे तो न होता ती पण सामोर येईल आणि ते तुम्हाला सांगेल। आम्ही ही पण त्यांना विनंती केली तर त्यांनी मान्य केला की आम्ही त्या मुलीचा सत्कार करणार आहोत। समजले का? आता गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एक नामांकित शाळा नावाजलेली शाळा शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीवर एका नराधम शिक्षकाने हे जे असे कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या शिक्षकावर तेथील संचालक मंडळाने योग्य ती कारवाई करावी आणि पोलिसांनी सुद्धा विनंती आम्ही केलेली आहोत की त्यांच्यावर मकोकाचा प्रकरण लावून त्याला त्वरित निलंबित करण्यात यावे, त्याला सस्पेंड करण्यात यावे अशी आमच्या सर्व नागरिकांची तिरोडा तालुक्याची मागणी आहे, ही जी आमची विनंती आहे। फांसी नहीं हुई तो उम्र कैद होनी चाहिए।